मित्रांनो, STI मुख्य 2019 मध्ये अतिशय मजेदार प्रश्न विचारलेला होता. एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 65% विद्यार्थी गणितामध्ये पास झाले आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. वाक्य लक्षात ठेवा. अगोदरच्या पहिल्या दोन्ही वाक्यांमध्ये पास झालेली संख्या आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेली संख्या आहे. मग 25% जर अनुत्तीर्ण असतील तर दुसरा त्याचा अर्थ काय आहे, 75% दोन्ही विषयात पास असणारे असतील. समजलं? आता एकूण पास असणारे विद्यार्थी किती असणार ते कसं काढणार? या दोन्ही संख्यांची बेरीज आणि 75 त्याच्यातून वजा केले पाहिजेत. आपण बघितलंय 70 आणि 65 झाले किती, 135. 135 मधून 75 गेले तर उरणार किती, 60% विद्यार्थी पास झालेले आहेत, जे दिलेलं आहे किती, 3000. इथपर्यंत आपण सोडवतो. याच्या पुढे वाक्य दिलेलं आहे 3000 विद्यार्थी जर समजा उत्तीर्ण होणारे असतील तर एकूण विद्यार्थी किती बसलेले होते परीक्षेत, कसं शोधणार? तर 60% संख्या दिलेली आहे. 60% बरोबर 3000. तर विचारलेलं काय आहे, एकूण संख्या म्हणजे काय, 100%. 100% संख्या किती असणार आहे? क्रॉस तयार केला, कोणाकोणाचा गुणाकार होईल, 100 गुणिला 3000 आणि एक्सच्या बाजूची संख्या 60 ही भागीला होणार. ठीक आहे. मग आता अंशाने छेदात भाग दिला, 0 0 कट झाला, 6 1 6 6 पंचे 30, 6 0 0 50 गुणिला 100 केलं तर तुमची 5000 ही एकूण विद्यार्थ्यांची संख्या असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार.